आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। सांगली शहरामध्ये गुरुवारी जतच्या निलेश गडदे यांनी एका निष्पाप बालकावर बंदुकीतून गोळी झाडून खून केल्यानंतर संपूर्ण समाज माध्यमातून पोलीस विभागाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे। गुरुवारी हमाल माथाडीचे नेते बाळासाहेब बंडगर यांचा नातू वेदांत मारुती बंडगर याच्या डोळ्यात बंदुकीतून गोळी झाडून निलेश गडदे या गुंडाने खून केला। मात्र हा प्रकार टाळता आला असता असा आरोप बंडगर आणि खरात यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले। पत्रकारांनी बाळासाहेब बंडगर व लक्ष्मण खरात यांची भेट घेऊन घडलेल्या या प्रकाराबद्दल हकीकत विचारली असता त्यांनी सांगितले की जत आणि सांगलीमध्ये निलेश गडदे या गुंडाने जो उच्छेद मांडला आणि दादागिरी गोळीबारचा प्रकार केला, हा सर्व प्रकार पोलीस विभागाने वेळीच लक्ष देऊन कारवाई केली असती तर निष्पाप बाळाचा जीव वाचला असता असे एकंदरीत दिसून येत आहे। जत पोलीस स्टेशनने हा सर्व प्रकार सुरू असताना गप्प का बसले होते याचा पाढा बाळासाहेब बंडगर आणि लक्ष्मण खरात यांनी पत्रकारांसमोर मांडला। माझं नाव लक्ष्मण पांडुरंग खरात, राहणार बाज। परवा दिवशी आमच्या घरी निलेश गडदे येऊन मी घरी नसताना आमच्या बायकोला गोळी दाखवून आमच्या बायकोला पॅरलाइज झालाय आणि मी तुझ्या नवऱ्याला जीवे मार, ते काम तर सोड, नाहीतर मला 10 लाख रुपये दे असं नवऱ्याला सांग, नाहीतर मी त्याला जीव मारणार। पोरांना तुमच्या वडिलाला मी ठेवणार नाही, वडिलांना तुमचा वडील पाहिजे असेल तर त्याला सांगा। आणि असं होऊन तो गेला आणि गावात जाऊन बार करून शिवे देऊन गोळीबार उडवून गेला। आणि दुसऱ्या दिवशी आम्ही पोलीस स्टेशनला सर्वजण गेलो आणि आमची न्याय देण्यासाठी आमचं बाळासाहेब बंडगर आम्हाला कुठल्याही परिस्थिती आमच्या संग असतात म्हणून आम्ही त्यांना बोलवून नेलं आणि पोलीस स्टेशन आमची काय दाद घेतली नाही। कुठल्याही प्रकारचं त्यांनी आम्हाला शिवगाळ करणे किंवा आमच्याला त्रास दिला। 4-5 तास आम्हाला आमची कोणी तक्रार घेतली नाही। आणि तर सचिन मोठे साहेबांचा म्हणजे त्यात अंकुश गडदेने फोन दिला साहेबांना, मोठे साहेब बोलणार आहे म्हणून असं फोन दिला। त्यामुळे आम्हाला शिवगाळ करणे, बघतो घेतो चालू आहे की म्हणले। त्यानंतर निलेश गडदेचा फोन आला बाळासाहेब बंडगरांना की तुला जीव मारतो, तुझ्या पोराला मारतो, तू पोलीस स्टेशनला कंप्लेंट कशाला द्यायला गेला, तू निघून जा असं म्हणला। पण तरीसुद्धा आम्ही गेलो ना, आम्हाला पोलीस स्टेशनला काय दाद दिली नाही। त्यानंतर तो येऊन रस्त्यावर पिस्तूल काढून वर तुला ठेवत ना जीव मारतो म्हणून रिव्हॉल्वर काढले। आम्ही सर्वांनी सगळ्या हमालांनी त्या दगड फेकून गाडी त्याची काचा फोडून गेले। त्यानंतर आम्हाला न्याय काय मिळाला नाही। पोलिसांनी आम्हाला 5 तास ठेवल्यामुळे बाळासाहेब बंडगरच्या इकडं घरी येऊन त्यांनी तर न दाद घेता आमच्यासाठी त्या मुलाचा बारका लहान मुलाचा जीव गेला। ह्या न्याय द्यायला येणाऱ्या माणसामुळे आम्हाला सहकार्य करतोय म्हणून इथे येऊन त्याने त्या लहान मुलाला मारलं। PI कोळेकर साहेबांनी लक्ष न दिल्यामुळं आम्हाला शिवगाळ करून बाहेर काढले, घेतो असं तसं म्हणून आम्हाला लक्ष दिलं नाही। PI साहेबांनी त्यांचं काम तक्रारच घेतली नाही। 5 तास थांबून आम्हाला हाय असं ठेवलं। काय तक्रार मोठे साहेबांचा फोन आला म्हणून 2-3 वेळा फोन दिला साहेबांना। मोठे साहेब सचिन मोठे साहेबांचा फोन आहे म्हणून साहेबांना ह्याला PI कोळेकर साहेबांना फोन दिला, बोलणार आहेत म्हणून। त्यांच्या दबावामुळे आमची दखल कोणी घेतली नाही। आमचे 100-125 लोक तर पोलीस स्टेशनमध्ये उभा होते, आम्हाला गेले आम्हाला 5 तास आळडाळ केल्यामुळं त्या लहान मुलाचा जीव गेला। आणि आमचं 100 माणसं म्हणजे 500 माणसाचं कुटुंब म्हणजे आमच्या तोंडातला घास काढून घ्यायचा प्रकार होता आणि हे काम निलेश गडदेला देणार होते, त्यामुळे हा प्रकार घडला। सचिन मोठेंचा काय संबंध आहे? ते अंकुश गडदे त्यांचं ते सोनाचं दुकान आहे, मी तुला पैसे घेतो त्यांचा संबंध आहे, त्यामुळे त्यांनी दबाव टाकून आमची केस घेतली। काम पाहिजे ते आम्हाला हाकलून लावणार होतं, त्यासाठी त्यांनी निलेश गडदेला तर आणलं होतं। बाळासाहेब बंडगर जतला आम्ही गेलो, आमचे सर्व सभासद 105 तथा आम्हाला आरग धक्क्यावरली होती। ती लक्ष्मण खरात मुक्कादम त्यांना दमदाटी देऊन त्यांच्या घरी जाऊन पिस्तूल दावून बायका मुलासनी त्यांच्या दमदाटी देऊन आणि त्यांना काय कर पैसे मागायचा प्रकार केला। मग त्यांनी सगळ्या सभासदांनी फोन केल्यानंतर मी असो तथा आमची विकास मजगम असो तर आम्ही कुठल्याही कामाला सभासदांचा फोन आल्यानंतर जातोयच। गेलो तथा यांच्या सभासदांच्या कामासाठी, पण हे काम आमच्या निलेश गडदे म्हणून आहे आणि तिनेच फोन करून
डायरेक्ट सांगितलं तुम्हाला तिघाला बी उडू नका. कोण तिघं म्हणल्यावर मला तुझ्या पोरग्याला, तुला आणि लक्ष्मण करातला. अरे कशासाठी काय, तू इथं आम्हाला का आलायस? मग आम्हाला नाही, आम्हाला प्रतिनिधी म्हणल्यानंतर आम्हाला जी कामच करतोय, विकास आमचा नेता ते म्हणले रे आम्हाला जी आम्ही कामं करत राहतोय. तर असा जर प्रकार घडाला तर आम्ही जायचं, आमच्या घरांची जवळजवळ काय करवत बसली. आज आमचं मध्ये पोलीस स्टेशनला गेल्यावर काय झालं? पोलीस स्टेशननं दखलच घेतली नाही. ते कोळेकर साहेब हे त्यांना सांगून दमलो तर त्यांना ऐकायलाच येत नव्हतं. हे घ्यायचे 10 मिनिटं बोलून जाऊ बाहेर थांबा, असे जवळजवळ बरेच वेळ त्यांना कोणाचे फोन यायचे, कोणतरचा फोन द्यायचे. कोणाचा फोन येतो? फोन येत होता मला काय लक्षात तेवढं. मोठे सचिन मोठे अरेस कोणतर म्हणून त्यांचा DYSP फोन येत होता. त्याने ते DYSP सारखं त्यांना इकडे फोन यांचा. सकाळी 11ला गेलेलं साहेब संध्याकाळी 5:30 वाजता थांबवलं आम्हाला, आणि तिने पण आमचा दखल घेतली नाही, म्हणून हे प्रकार घडलेला आहे. काय मागणी आहे तुमची? आमची मागणी काही नाही. ही पोलीस स्टेशननं आमची दखल घेतली नाही आणि त्यांच्यामुळं आमचं ही बाळ गेलेलं आहे, एवढंच मला सांगायचं. आणि दुसरी गोष्ट त्या निलेश सरगरला काय निलेश गडदेला एन्काउंटर झाला पाहिजे, हीच आमचं म्हणणं आहे. कारवाई करायला पाहिजे. कारवाई कडक झाली पाहिजे. आणि यांच्या नेत्यांच्या आणि यांच्या कोणाच्या कर दबावाखाली कर असं कर चाललं सगळं कर, कसं व्हायचं गोरगरिबांचं. आणि गरिबांची कुठेकडे न्याय मागाय गेली, आमच्यासारखी कर माणसं मोहरी गेली कर आमच्याच घरात येऊन आमच्या मुलांनी बाळांनी बायकांनी कर मारहाण करून गोळ्याबार करायला आली. तर आम्ही कसं यांच्या हिताच्या कामासाठी जायचं, हे घ्यायचं आहे. आणि अशी कर कन्या घेणारी, पैसे मागणारी, दमदाटी देणारी, पिस्तूल काढणारी, फायरिंग करून पोलीस स्टेशनच्या समोर फायरिंग होते जतमध्ये. ते कोळेकर साहेब तथंच आहेत, आहेत वाटतं तिथं. कोळेकर साहेब स्वतः समोर बघतात. गाडीवर आमच्या सभासदांनी ते आता फायरिंग आपल्यावर करतोय, आम्हाला मारायला लागते कवा हे होतं म्हणून आम्ही सभासदांनी मी दगड टाकली गाडीवर त्याच्या. आणि पे साहेब तर समोरच आहेत. आपल्याला म्हणतात तुम्हाला अक्कल आहे का नाही साहेब, त्याच्या मागे गाडीला वाहतूक सापडतोय आता. कर साहेबानं तेव्हा त्याला पकडलं असतं गाडी मागं लागून, हे प्रकार झाला असता का? काही सगळं ठरवूनच कार्यक्रम झालाय, हे बघा मला काय कळेना. त्यांचे कोळेकर साहेब निलंबित झाले पाहिजेत. आणि त्यांनी हे केलंय म्हणजे त्यांच्यामुळं झालेलं आहे, ही माझं सांगणं आहे. निलेश गडदे यांच्यापासून तुमच्या कुटुंबाला धोका आहे का? हो, धोकाच आहे की आता इथून बरं धोकाच आहे. मुलग्याला मारतो म्हणलाय आणि मला बी मारतो म्हणलाय, त्यात ते मुक्कादम लक्ष्मण खरात त्याला बी मारतो म्हणलाय, म्हणजे धोकाच आहे की. आणि काय सभासदांनी फोन लावून दमदाटी दिलाय, आमच्या बाजून राहायला कर बरं, नाहीतर मग कोण माय मी ओळखताय का, ही भाषा करतोय. आमच्या कुटुंबाला पोलीस प्रोटेक्शन पाहिजे. आमच्या सगळ्या कुटुंबाला हे आहे असं पोलीस स्टेशन आम्हाला हे निलेश गडदे हजर होऊस तर ही सगळं ही लागणार आणि द्यायला लागणार आहे मला. पोलीस बंदोबस्त पाहिजे. आणि आम्ही ही मागणी आता मी नेत्यांनी बी करू आणि सगळ्यांना मी सांगणारच आहे. आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल. अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.